राजकारणापलीकडला राजा माणूस म्हणजे बार्शीचे माजी आमदार लोकनेते राजेंद्र राऊत. नमस्कार. हिंदवी समाचारच्या विशेष सत्रामध्ये आपले सहर्ष स्वागत. बार्शी तालुक्याचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन कृषी क्षेत्रामध्ये एक वेगळी क्रांती केली आहे. राजकारणाबरोबर समाजकार्य, कृषी आणि उद्योग व्यवसाय या गोष्टीनं झपाटलेलं हे व्यक्तिमत्व इतरांपेक्षा एक वेगळंच रसायन आहे. बार्शी तालुक्यामध्ये जामगाव परिसरामध्ये राजेंद्र राऊत यांनी आपल्या शेतामध्ये 1 नाही, 2 नाही, 5 नाही, 10 नाही तर तब्बल 40 एकरची केशर आंब्याची बाग फुलवली आहे. आणि ही शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी एक प्रेरणादायी गोष्ट आहे. चला तर मग पाहूया राजेंद्र राऊत यांच्या कृषी क्षेत्रातील केशर आंब्याच्या बागेचा हा प्रवास. बार्शी तालुक्यामध्ये केशरचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जात आहे आणि तुम्ही देखील एक हाडाचे शेतकरी आहात मूळतः. तर आपण देखील केशरची आंब्याची बाग लागण केलेली आहे. तर कशा पद्धतीनं संगोपन आहे त्याचं, नेमकं कशा पद्धतीने रिझल्ट आहे, काय सांगाल? आता जवळपास सुरुवातीला माझ्या माहितीप्रमाणे 6 एकर 7 वर्षापूर्वी बाग लावलेली होती. त्यानंतर 4 वर्षापूर्वी 4 एकर लावली होती. अशी एक 10 एकर आता मला करता आलेली. मग त्यापैकी आता जवळपास 3000 झाडं माझी या ठिकाणी उपलब्ध आहेत. काही 7 वर्षाची आणि काही 4 वर्षाची. उर्वरित आणखीन 30 एकरची लागवड मी केलेली आहे. काही आता 3 वर्ष पूर्ण झालेली आणि काही याला 2 वर्ष पूर्ण झाले. असे सगळं टोटल जर क्षेत्र पाहिलं तर 40 एकरचं क्षेत्र केशर आंब्याचं या ठिकाणी लागवडी खाल्लेलं आहे माझ्या कुटुंबियाचं. आणि यामध्ये आता मी 10 एकर जो आंबा आहे आता 7 वर्षाचा आणि 4 वर्षाचा, तर तो 27 लाख रुपयाला दिलेला आहे. तर मला एवढं सांगायचं की या ठिकाणी आंबा केशर जो आपल्या बार्शी तालुक्यामध्ये किंवा सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर, बीड हा जो परिसर आहे तो भौगोलिकदृष्ट्या आपल्याला एकदम सूट होणारा परिसर आहे. पूर्वी आपण लिंबाच्या बाबतीमध्ये अग्रेसर होतो. तर लिंबाची पण माझ्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये लागवड होती, लिंबू. परंतु दुर्दैवानं परतीचा पाऊस जो येतो, तो सप्टेंबरमध्ये येतो, सप्टेंबर ऑक्टोबरच्या ह्या दरम्यान, आणि जो जास्त काळ राहतो. त्यामुळे 3-4 वर्षामध्ये परतीचा पाऊस आल्यामुळं, जादा पाऊस झाल्यामुळं लिंबूची मुळीच चालत नाही. त्यामुळे लिंबू उत्पादनावरती थोडा आपल्या भागामध्ये परिणाम, त्याला पण पूरक परिस्थिती होती. मग त्याच्यामुळं आपला हा शेतकरी आता केशर आंब्याकडे वळू लागलेला आहे. कारण ह्याला साधारण नोव्हेंबरच्या दरम्यान, मोहोर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ही सगळी प्रक्रिया पूर्ण होते. आणि खास करून ह्याला औषध, खत ह्या सगळ्या गोष्टी जर वेळोवेळी केल्या आपण, कर्टल वगैरे हे सगळ्याच, तर आपलं टार्गेट ठेवायचं की काही जरी झालं तरी आखितीच्या आत आंबा निम्मा तरी विक्रीला आलाच पाहिजे. अशा पद्धतीनं जर आपण धोरण ठेवलं तर नक्कीच हे आंबा उत्पादन आपल्याला चांगल्या पद्धतीने परवडणार आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे 3,500 ते 4,000 एकर आपल्या तालुक्यामध्ये, त्याच्याहून अधिक असेल, पण जे काय आमच्या अंदाजे आहेत आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मध्यंतरी पण मी बैठक घेतली होती, तर एक 4,000 एकरच्या दरम्यान मला प्राथमिक क्षेत्र दिसून येतं. त्याच्यापेक्षा थोडंफार एक 500-1000 एकर जास्त असेल. पण या ठिकाणी केशर आंबा लागवड करण्याकरता कुठली अडचण नाही, असं माझं तर अनुभव आणि माझं मत आहे. कारण आता 10 एकरमध्ये 27 लाखाला दिलं, साधारण 2,70,000 रुपयाचा ॲव्हरेज. एकरी 50,000 रुपये खर्च हा येतोच. मजुरी, पाणी, औषध, खत हे सगळं 50,000 रुपये. आणि कुठलं असं पीक आहे की 50,000 तर सुखासमाधानानं मिळतात. त्यामुळं आता 2 लाख रुपयाचं प्रॉफिट इथं दिसतंय आम्हाला, 2,20,000. परंतु या ठिकाणी मी असं वाईटात वाईट विचार करतो की जरी काही थोडंफार कमी झालं, एखादं लाख रुपये जरी एकरी मिळालं तरी ह्याच्यामध्ये समाधान मानणाऱ्यापैकी मी आहे. त्याच्यामुळं केशर आंब्याचं जी भौगोलिक परिस्थिती आपली, सगळे गोडवा वगैरे, तो अत्यंत चांगल्या पद्धतीचा आहे. आता पिकल्यानंतर तुम्हाला पण मी टेस्ट म्हणून देतो. इतकी गोडी आहे आंब्याची की खरोखर खाण्याकरता चांगला. आणि माझं व्यक्तिगत मत आहे की आपल्या बार्शीतील पण तरुण शेतकरी मुलांनी वडीलधाऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन आंबा लागवड करायला हरकत नाही. त्याचबरोबर द्राक्षाची पण लागवड करायला काही हरकत नाही, बोराची लागवड करायला हरकत नाही.
कारण द्राक्षाच्या बाबतीमध्ये सुद्धा आता मोनोक्याचा जो विषय आहे तो वैरागला आणि बार्शीला आपण कोल्ड स्टोरेज केलेले आहेत. आणि मूळ एक जुनं कोल्ड स्टोरेज त्याला पण आपण चांगली सोय करून कोल्ड स्टोरेज त्या ठिकाणी करतोय मोनोके ठेवण्याकरता. त्यामुळं आपल्या बार्शीमध्ये जर सोय होत असेल तर या ठिकाणी ह्या पिकांकडे वळणं माझ्या दृष्टीनं योग्य आहे. कारण 15,000 एकरच्या पुढे आपली द्राक्षाची पण लागवड आहे. क्लोन वगैरे जातीचे माणिक चमन आपण मोनोके तयार करतो. तर त्याच्यावरती सुद्धा आता मी फार त्याचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यावरती स्वतः आणखीनही काही माझ्या माहितीप्रमाणे 15 ग्रेडिंग मशीन वैराग भागामध्ये आहेत. शॉर्टेजच्या मशीन मनुक्याच्या आहेत. त्याच धर्तीवरती आपल्या बार्शीमध्ये सुद्धा या भागामध्ये ग्रेडिंग मशीन आणि आपण शॉर्टेज मशीन त्या ठिकाणी करतोय. आणि कोल्ड स्टोरेज तर बाजार समितीचे आहेतच आणि खाजगी आपलं सुद्धा करतोय या ठिकाणी माझ्या कंपनीचं. त्यामुळं मनुके उत्पादन द्राक्षापासून आणि आंबा ह्या लागवडीवरती फोकस जास्त जर झाला तर उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होणार आहे. कारण आता पाहतोय आपण मनुक्याला सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे 300-400 रुपये, पण हा भाव पुढे भविष्यात राहील असं मी सांगत नाही. कारण माल उत्पादन कमी होतं हे मी समजू शकतो, परंतु वाईटात वाईट 5 टन तरी क्लोनचा किंवा माणिक चमनचा मनुका आपल्याकडे तयार होतो. कारण माझ्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये बाग होती, परंतु दुर्दैवानं परत मला वेळ मिळत नसायचा. त्याच्यामुळं मी थोडी काढून टाकली. ती आणखी नवीन आता माझी लागवड द्राक्षाची सुद्धा होती. क्लोन जातीचे आणि माणिक चमनचे मनुक्याचे द्राक्षे मी पण लावतो आणि सगळ्या मनुके बनवण्याची शेड वगैरे सगळी सोय त्या ठिकाणी आपण करतोय. अशा रीतीनं सगळ्या बहुतांशी शेतकऱ्यांनी 15,000 एकरच्या पुढे आपली लागवड माझ्या अंदाजे बार्शीमध्ये आहे. ह्याच्यावरती आणखीन जास्तीत जास्त जर फोकस केला तर ती पण भौगोलिक परिस्थिती आपल्याकडं चांगली आहे. आता बरेच जण म्हणतात की ह्याच्यात रिस्क आहे, त्याच्यात धोका आहे. ह्याच्यात धोका कशात नाही, धोका रस्त्यानं जाताना पण आहे. त्याच्यामुळं आपण जर सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक बारकाईनं आताही पाहिलं, आता मी एवढा कुठाने करतो सगळ्या अख्ख्या तालुक्याचं राजकारण, जिल्ह्यामध्ये इकडं जा तिकडं जा, परंतु माझं म्हणजे आठवड्यातनं मी 3-4 वेळेस तरी शेतामध्ये येतो. आणि सकाळचा जो फिरण्याचा विषय असतो व्यायाम, त्या पिरियडमध्ये सुद्धा मला जर कधी जास्त लोड पडायला लागला तर मी सकाळी पण इकडे येतो फिरायला. आणि असं तरी आपण फिरतो सकाळी, त्यामुळे बागेत फिरल्यानंतर काय अडचण, उलट चांगलं आहे. शेतात फिरल्यानंतर चांगला श्वास चांगला मिळतो, चांगला ऑक्सिजन मिळतो. त्याच्यामुळं या ठिकाणी एवढ्या घाई गडबडीमध्ये व्यापामध्ये सुद्धा आम्ही वेळ देऊ शकतो. त्याकरता जर प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळेला केली आणि बारकाईने जर लक्ष दिलं तर मला वाटत नाही ह्याच्यामध्ये कुठला धोका आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी जातो ह्या सगळ्या शेतीविषयी त्या ठिकाणी चांगली परिस्थिती, चांगले आपले शेतकरी. आता कापशीला जर पाहिलं तर माझ्या माहितीप्रमाणे 90% शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये ठेवी आहेत. 10%च कुठं तर चुकून एखादा दुसरा कर्ज घेतले असं, पण सगळे द्राक्षावरती अवलंबून आहे तिथं. मग त्यांच्या का ठेवी झाल्या सगळ्यांच्या, त्यांना का परवडतंय? जर स्वतः मन लावून केलं तर मला वाटत नाही काय धोका आणि काय अडचण आहे. तर धाडच, कारण शेवटी का 10 वर्षातनं 2-3 वर्षे वाईट येतच असतात. व्यापारात येतात, जीवनात येतात, सगळ्यात. आता आपण पाहतो की आपल्या भागामध्ये 10 वर्षातनं 2-3 वर्ष दुष्काळ असतो. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपली पाण्याची उपलब्धता किती आहे फिक्स, दुष्काळ पडला तरी आपण किती आपली बाग जोपासू शकतो, ह्यावरती जास्त फोकस असणं गरजेचं आहे. आणि आता 10/100 साधारण 10 गुंठ्याचं शेततळ, 30 मीटर बाय 30 मीटरचं जे शेततळ आहे ती सुद्धा संकल्पना आली. सामूहिक शेततळ्याची पण आलेली आहे. त्याला या अनुदान आहेत. ते पाणी स्टोअर करून आपण एप्रिल-मे मध्ये वापरू शकतो. जेवढं पाणी उपलब्ध आहे, 20 आर करताय, 1 एकर करताय, 2 एकर करताय, तेवढं करायला काय हरकत नाही असं माझं. केशरचा आंब्याचा आपण या ठिकाणी आता बरीचशी माहिती सांगितली. आता ही जी आंब्याची आपण क्वालिटी बघतोय, तर चांगल्या क्वालिटीचा आंबा काढण्यासाठी साधारण ह्याची लागवड किती बाय कितीची असावी किंवा अंतर्गत मशागत करण्यासाठी काय करणं गरजेचं आता आहे? ह्याच्यामध्ये कसं आहे, प्रत्येकाचे वेगवेगळे मतांतर आहेत. आता कोण 6/12 वर करतंय, कोण 5/10 वर केलतंय. पण मला वाटतं माझा अनुभव सांगतो. आता ज्याचा त्याचा हा व्यक्तिगत विषय आहे, परंतु मी जे केलेली ती 10/15 वरती केलेली आहे. कारण भविष्यामध्ये झाडं दाटतात. त्याच्यामुळं भविष्यामध्ये जर झाड जसं जसं मोठं होईल तसं त्याचं म्हणजे आंब्याचं उत्पादन पण वाढतंय. आता 25 किलो असेल तर पुढं दर वर्षाला ते वाढत. आणि माझ्या माहितीप्रमाणे ह्याचं नक्कीच 50 वर्षाच्या पुढं आयुष्य आहे ह्या केशर आंब्याचं. ही जरी असलं तरी 50. आणि काही आंबे मी पाहतो ना, फार जुने पण आंबे आपल्याला दिसून येतात. त्यामुळे आता ह्याचं नेमकं मला ठरवता येणार नाही आयुष्यमान, परंतु माझ्या अंदाजाने 40-50 वर्ष तर हे झाड टिकायला काय. आणि 40-50 वर्षाचं झाड होईस्तोवर एक झाड 400-500 किलो माल देईल ना. त्याच्यामुळे जर ही दाटायला लागली झाडं तर एखादं मधलं परत कट करून हे झाड आपल्याला
चांगलं उत्पादन देऊ शकतो. त्यामुळं प्रत्येकाची लावण्याची पद्धत वेगळी आहे. कोण 5x10, 6x12, आता मी 10x15 लावलंय. ते मला योग्य वाटतं आज तरी. साधारण हे आंब्याचं वजन आता किती असेल अंदाजे? खूप मोठी साईज दिसते याची. इन ॲव्हरेज आता साधारण 4 किलो, 4 आंबे 1 किलोत होतात. 4 4 आंबे आता थोडंफार महाग पुढं 100-200 ग्रॅम होत आहे. आणि एक झाड कमीत कमी 20 किलो, 25 किलो, 30 किलो, 40 किलो त्या मानानं फळ. फळ देते. आता भविष्यात जसं जसं झाड मोठं होईल तसं तसं त्याचं उत्पादन पण वाढणार. तरी शेतकऱ्यांना नर्सरीतून रोपं आणताना त्यांना डुप्लिकेट रोपं मिळतात. मग लागवड केल्यानंतर 2-4 वर्षांनी ते लक्षात येतं की आपल्याला हे फसवलंय. मग तुम्हाला अशा काही फसवणुकीचा सामना करावा लागला होता का? आणि तुम्ही कशी काळजी घेतली ओरिजिनल रोपाची निवड करताना? नाही तसं मळेगावचे आपले पवार म्हणून आहेत, एक चांगला, तुम्ही काय त्याची ॲडव्हर्टाईज करत नाही, परंतु अत्यंत प्रामाणिक शेतकरी आहे. आणि तो जाऊन हे केशरची आंध्र प्रदेश वगैरे त्या ठिकाणी त्याला पारख चांगली आहे. तो शेतकरी बांधव आहे. तो आम्हाला रोपं या ठिकाणी आणून पुरवतो आणि तो खात्रीशीर आहे. आता सगळी झाडं जर पाहिली आपण, आता जुनी पण आणि नवी पण, तर ती खात्रीची झाडं आहेत. आणि थोडं प्रत्येक शेतकऱ्यांना पण ओळखू येण्यासारखे विषय आहे. तसं काही एवढं लागवडीसाठी काही शासनाच्या अनुदान काही योजना स्कीम आहेत ना, त्याच्या योजना आहेत. अनुदान रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून असेल किंवा फळ लागवडीला आपल्याला अनुदान आहेत, त्याचं ऑनलाईन आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपण मदत करू. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय जे आंब्याचा विषय आणि द्राक्षाचा, ह्याला 12 महिने पीक विम्याची जी हमी आहे ती देण्याकरता आपण थोडा प्रयत्न करतो. काही त्याच्यामध्ये त्रुटी आहेत, त्या त्रुटी आम्ही शोधल्यात. आणि याकरता 12 महिने कधीही कुठली अडचण आली आणि नुकसान झालं तर त्याला इन्शुरन्सचं विम्याचं कवच असावं, अशा पद्धतीचा आमचं प्रयत्न आहेत. आणि 100% आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं ह्या गोष्टी आपण कृषी मंत्र्याला पण भेटून ह्याची एक खास बैठक लावून, जेणेकरून ह्याचं नुकसान होणार नाही याच्या बाबतीमध्ये. आणि झालं तर पीक विमा ह्याला एक सपोर्ट चांगला असावा या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतो. काय व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक पण करतात. तर कोण जर आपल्याला 45 आणि 50 रुपये मागायला लागला की ओळखायचं की ही बुडवणार आहे. तर काय होतं, आपला शेवटी शेतकरी आपला एक बळीराजा हा कधी कधी थोडा त्याला फसवण्याकरता काही जणाला एक आयडिया आलेली आहे, त्यामुळे तो फसतो, नाही असं नाही. परंतु त्या बांधवांना पण माझी नम्रतेची विनंती आहे की बाजार सोडून जर कोणी जादा पैसे द्यायला लागले तर ओळखायचं की हा टोपी घालायला आलाय. त्यामुळे असं फसवणे आणि काही ठिकाणी फसगत झाल्यानंतर सुद्धा आम्ही पोलीस स्टेशनच्या मार्फत किंवा काही ना काही त्याला मदत करून त्याचे पैसे वसूल करण्याचा प्रयत्न नक्की. आता कांद्याच्या बाबतीमध्ये दरवर्षी 3 ते 5% घटना घडतात. असा शेतात कांदा घ्यायला जातात. आता बाजारामध्ये भाव, आता उदाहरणार्थ आता 11-12 रुपये पुरसंगीचा कांदा आहे, तर कोणी तर 13.5-14 मागतात. हिथं 12 रुपये, त्याला कसं 14 रुपयाने परवडणार आहे? तो टोपी घालायला झाला. त्यामुळे त्या अशा जादा भाव देणाऱ्यापासून सावध राहायचं. कारण पहिल्या दिवशी तो रोख पैसे देतो. बागा घेतलेली असते आपली, 8 दिवसात बाग उतरायला लागतात. त्याची काय 50 टन असेल, पहिल्या दिवशी 10 टन घेतो, रोख पैसे देतो. परत त्याच्या लेकराला खायला वेळेला मस्त मध्ये आणतो, जेवायला नेतो, हे करतो, असं गोड त्याला बुरळ पाडतो. आणि त्याच्यावरती एक असा विश्वास दाखवतो की मी किती तुमच्याकरता तुमच्या इन्व्हॉल्व्ह झालोय असं भासवण्याचं ते आयडियाच असते त्यांना. आणि तिथं फसायचं नाही कधी. असं कोणी जर भुरळ पाडायला आलं तर भुरळ पाडून घ्यायची ना, असं माझं मत आहे. फळ उत्पादक शेतकऱ्यांना प्राथमिक म्हणजे जर बघितलं तर प्रक्रिया उद्योग, त्या फळांवरती बाजारपेठ आणि त्या फळबागेचं संरक्षण, या 3 गोष्टी गरजेच्या असतात. तर त्यासाठी भविष्यामध्ये काही नवीन उपाययोजना तुमच्या माध्यमातून बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी करण्याचा मानस आहे का? आता मुळातच आपण जर पाहिलं तर आपली जी उतारपेठ आहे, भुसारचं आपलं मार्केट आहे, आपण पाहतोय की कांद्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मला अभिमान आहे की आपण बराबरी एकदम हिंद केसरीची करणं गरजेचं. आज सोलापूर मार्केट म्हणलं की आज देशातलं टॉपचं 1 नंबरचं मार्केट आहे. हिंद केसरी म्हणून त्यांना गौरवण्यात काही अडचण वाटत नाही मला. कारण त्या ठिकाणची कांद्याची आवक आणि आपलं खाजगी मार्केट होतं लक्ष्मी स्वपन कृषी उत्पन्न बाजाराचं, सगळेजणांनी सुरुवातीला म्हणले की ह्यांना चालवणं शक्य आहे, कारण कांद्याचं मार्केट चालवणं इतकं सोपं नाही. आणि त्या मार्केटला पूर्वी 5% आपण सोलापूर मार्केटच्या 5% होतो. पण आज मला आनंद वाटतो की किमान 35-40% पर्यंत आपण पोहोचलोय. 3 वर्षात आपण निम्म्यानं तर पोहोचू. आणखीन 1-2-3 वर्षामध्ये आपण निम्म्यापर्यंत तरी त्या बाजारात जाऊ. कारण जर आपण व्यवस्थित त्या ठिकाणी प्रयत्न केले किंवा चांगला व्यवहार ठेवला, सगळंच केलं, तर आपण या ठिकाणी आपलं मार्केट या ठिकाणी चांगलं बनवू शकतो. उदाहरणार्थ आपली कृषी उत्पन्न बाजार समिती शासकीय, त्या ठिकाणी सुद्धा
भुसार माल जो येतो ज्वारी, चिंच, चिंचोका, हरभरा असन, तूर असल, हे सगळे जे माल आहेत, उडीद येतो मोठ्या प्रमाणात, तर त्या ठिकाणी जी पारदर्शकता आहे, रोजच्या रोज पट्टी एकदम करेक्ट शिस्त, ह्याच्यामुळे ती बाजारपेठ चांगली चालते. आणि ह्याला सुद्धा आपण जी बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची किंवा शेतकऱ्यांना काही अडचण नाही. आता ह्याच्या अगोदरच आता मी लोणचे द्राक्षे लावा किंवा माणिक चमचे मनुक्या करता अगोदरच आपण 2 कोल्ड स्टोरेज तयार ठेवलेले आहेत, म्हणजे अडचण होणार नाही. जरी माल तुमचा बाजारात नाही विकला तर आपण त्या ठिकाणी द्राक्षेचे आपण मनुके करून तिथं कोल्डला ठेवू शकतो, काय अडचण. तशी व्यवस्था आपण केलेली आहे. आणखीनही मोठी व्यवस्था करतो. जवळपास 1,000 मेट्रिकचे 2 आहेत आणि 3,000 मेट्रिकचे 1 आहेत. ते पण आपण ह्या शेतकऱ्यांकरता उपलब्ध लवकर. आणि हे झालं द्राक्षाचं किंवा ह्या भुसार मालाचं. आणि आंब्याच्या बाबतीमध्ये सुद्धा माझं एक स्वप्न आहे की बार्शी केशर हा ब्रँड बाहेर काढायचा आपण. आणि ह्या बार्शी केशर असा ब्रँड आपण बाहेर काढू की ह्याची इतकी चव छानपैकी आहे. उद्या हा सुद्धा आंबा ज्या धर्तीवरती देवगडचा आंबा, हापूस आंबा प्रसिद्ध आहे, त्या धर्तीवरती आपली भौगोलिक परिस्थिती आणि त्याचा गोडवा एवढा चांगला आहे की हा आंबा सुद्धा खाण्याकरता इतका चवदार आहे. हा सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर बार्शी केशर म्हणून हा ब्रँड प्रसिद्ध झालेला दिसेल.